नमस्कार. आजच्या या माहितीपूर्ण सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपल्या लहान बाळाला पहिल्यांदाच घट्ट किंवा साठवणीचं अन्न द्यायला सुरुवात करणं हा खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वाचा, आनंददायी आणि तितकाच भावनिक टप्पा असतो, बरोबर? 6 महिन्यानंतर बाळाचा आहार नेमका कसा असावा, इथूनच त्याच्या पुढच्या निरोगी आयुष्याचा पाया रचला जातो. त्यामुळेच आज आपण एका अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक पर्यायाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि तो म्हणजे मूगडाळ भात खिचडी. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक सर्वमान्य आणि परिपूर्ण आहार कसा आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. आता तुम्हालाही नक्कीच कधीतरी हा प्रश्न पडला असेल की 6 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित आहार नेमका कोणता. अशी थोडी धाकधूक वाटणं अगदी साहजिक आहे, कारण बाळाची पचनसंस्था नुकतीच विकसित होत असते ना. कोणतीही नवीन गोष्ट भरवताना मनात शंका येतातच, पण खरं सांगायचं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेला मूगडाळ भात खिचडीचा हा आपला पारंपरिक उपाय या सर्व चिंता अगदी सहज दूर करतो. हा केवळ सुरक्षितच नाही, तर अगदी खात्रीशीर पर्याय आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या विभागापासून. बाळाची पहिली खिचडी, पचायला हलकी सुरुवात. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. आवश्यक साहित्य अगदी सोपे, नैसर्गिक आणि पौष्टिक. 6 महिन्यांचा टप्पा हा अतिशय नाजूक असतो. आतापर्यंत फक्त आईच्या दुधावर असणारं बाळ हळूहळू नवीन चवींची ओळख करून घेत असतं. या खिचडीची खरी जादू माहितीये कशात आहे? ती आहे याच्या साधेपणात. यासाठी घरात सहज उपलब्ध असलेलं साहित्य लागतं. फक्त 2 चमचे तांदूळ, 1 चमचा मूग डाळ, 1 छोटा चिरलेला बटाटा, थोडंसं गाजर, 1 चमचा तूप, चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी. बस इतकंच. आता हेच घटक का? तर तांदूळ बाळाला दिवसभर मस्त एनर्जी देतो. मूग डाळ म्हणजे प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीन्सचा एकदम उत्कृष्ट स्रोत, जो स्नायूंच्या विकासासाठी गरजेचा असतो. बटाटा आणि गाजरातून जीवनसत्वे मिळतात, तर चिमूटभर हळद नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आणि सर्वात महत्त्वाचं, तूप. तूप बाळाला निरोगी हेल्दी फॅट्स देतं, जे त्याच्या मेंदूच्या आणि शारीरिक वाढीसाठी अगदी आवश्यक असतं. तिसरा विभाग पाहूया. सोपी कृती, काळजी घेणाऱ्यांसाठी झटपट तयारी. लहान बाळाला सांभाळताना वेळेची किती पळापळ होते हे आपण सर्वच जाणतो. पण सुदैवाने ही खिचडी बनवणं अतिशय सोपं आणि कमी वेळेचं काम आहे. तासांतास स्वयंपाकघरात उभं राहण्याची मुळीच गरज नाही. कृती अगदी साधी आहे. सगळ्यात आधी तांदूळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये हात धुतलेला तांदूळ, डाळ, चिरलेल्या भाज्या, हळद आणि पुरेसं पाणी एकत्र घाला. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत हे सगळं छान मऊ शिजून घ्यायचं आहे. आणि आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. खिचडी शिजल्यानंतर ती पूर्णपणे एकजीव आणि मऊ होईपर्यंत कुस्करून किंवा मॅश करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अन्नाचा घास बाळाच्या घशात न अडकता त्याला तो सहज गिळता येईल. शेवटी त्यात थोडं शुद्ध तूप घातलं की झाली आपली चविष्ट खिचडी तयार. आता वळूया चौथ्या विभागाकडे. खिचडीचे मुख्य फायदे, हा सर्वात सुरक्षित पर्याय काय आहे? हाच आहार लहान मुलांसाठी सर्वात सुरक्षित का मानला जातो, याची पोषण मूल्यांवर आधारित कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खिचडी पचायला अतिशय हलकी असते. त्यामुळे बाळाच्या नाजूक पोटाला त्रास होत नाही किंवा गॅसची समस्या उद्भवत नाही. दुसरं म्हणजे यात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचं एकदम अचूक संतुलन असल्यामुळे बाळाचं वजन निरोगी पद्धतीने वाढायला खूप छान मदत होते. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. थोडक्यात सांगायचं तर बाळाच्या झपाट्याने होणाऱ्या सुरुवातीच्या वाढीसाठी हा एक अत्यंत भक्कम आणि मजबूत पाया बनतो. अगदी 100% सुरक्षित आणि हेल्दी. आणि आता शेवटचा 5वा विभाग, वयानुसार योग्य बदल, बाळाच्या वाढीसोबत आहाराची प्रगती. जशी बाळाची शारीरिक वाढ वेगाने होते, तशीच त्याच्या अन्नाची गरज आणि अन्नाचा पोत म्हणजे टेक्स्चर सुद्धा बदललं पाहिजे. एकच उत्तम रेसिपी बाळाच्या वाढत्या वयानुसार कशी सहज जुळवून घेते हे पाहणं खरोखरच विलक्षण आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे 6 ते 8 महिन्यांच्या बाळासाठी ही खिचडी मिक्सरमध्ये अगदी बारीक करून गुळगुळीत प्युरीच्या स्वरूपात देणं योग्य ठरतं, कारण तेव्हा बाळाला चावता येत नसतं. पण बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर मात्र मिक्सरमध्ये न वाटता हातानेच थोडी जाडसर आणि ओबडधोबड कुस्करलेली खिचडी देणं जास्त फायद्याचं आहे. कारण या पहिल्या वर्षात बाळाची चावण्याची क्षमता विकसित होत असते. छोटे दात येऊ लागतात. त्यामुळे मऊ प्युरीकडून या थोड्या जाडसर अन्नाकडे जाण्याचा हा प्रवास त्याच्या जबड्याच्या आणि दातांच्या विकासासाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचा असतो. तर जाता जाता ह्या एका गोष्टीवर नक्की विचार करा.
आपल्या ह्या साध्या आणि पारंपरिक पाककृती मानवी शरीराच्या वाढीसोबत कशा नैसर्गिकरित्या बदलतात आणि आपल्या आयुष्यभराच्या उत्तम आरोग्याचा पाया कसा अचूकपणे रचतात. शेकडो वर्षांपासून चालत आलेले हे साधे घरगुती नियम फक्त पोट भरण्यासाठी नसून ते निसर्गाच्या आणि मानवी विकासाच्या चक्राशी किती शास्त्रशुद्ध पद्धतीने जोडलेले आहेत हे यावरून स्पष्ट होतं. एका साध्याशा मुगडाळ भात खिचडीची ताकद खरोखरच अफाट आहे. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी लक्षात ठेवा, भविष्यातील सुदृढ आरोग्याची सुरुवात अशाच साध्या पण विचारपूर्वक घेतलेल्या आहाराच्या निर्णयांवर अवलंबून असते.